हॅलो नमस्कार मंडळी, मी तुमचा कोकणी चेतन. रामकृष्ण हरी मंडळी. आज सकाळीच उठलो लवकर, पूजा वगैरे आटपली देवाची आणि आज मी ज्ञानेश्वरी पठण करत होतो. खूप छान वाटतंय. खूप असं म्हणजे काय बोलतो, आपलं सगळं पूर्वजांचं असलेलं म्हणजे जे जे त्यांचं अस्तित्व होतं, त्यांनी काय काय पराक्रम केले या धर्तीवर, ते वाचताना आपल्याला एक एक त्याचा अनुभव येतो. सुरुवातीला खूप अवघड जात होतं वाचायला, कारण त्यातलं संस्कृत श्लोक आणि सगळं कळायला थोडं खूप डिफिकल्ट आहे. मी आता सुरुवात केली आहे, माझं पण काही पूर्ण वाचून नाही झालं आहे, पण खूप छान वाटतं आहे वाचायला. तुम्हाला दाखवतं थोडंसं. हे बघा मंडळी, ज्ञानेश्वरी आम्ही आणली आहे तिथून, त्याचं पठण करत आहे. आणि इथे माऊलींचा फोटो पण ठेवला आहे, त्याची पूजा केली आहे. स्थापन करायचा आहे फोटो, पण तोपर्यंत सध्या अशी पूजा करून घेतली आहे. आणि ही ज्ञानेश्वरी, हिचं पठण करायला खूप छान वाटलं. असं वाटलं की वाचतच राहू. कामावर जायचं आहे, त्याच्यामुळे थोडेसे श्लोक वाचले आणि आता मी निघतोय रेडी होऊन. आज जरा लवकरच आटपलं, त्यामुळे छान वाटतंय. इकडे पूजा पण माझी आटपली आहे. छान वाटलं ना, जरा लवकर उठलं मी. मला उठावंच लागतं, तू लवकर उठतो. आणि डबा वगैरे झाला रेडी, सगळं झालं भरून वगैरे. ओके. माझं नेहमी रेडी असतं, ह्या वेळेला चेतनची घाई होते असं. पण आज जरा मी लवकर उठलं, त्याच्यामुळे लवकर आटपलं ना. असंच उठत जा लवकर, हो. तुला पण बरं आहे ना. म्हणजे कसं वेळ जाशील कामावर, पण उशीर नाही होणार, लेट मार्क नाही लागणार. काय लेट मार्क नाही लागणार. मी झोपेच वाटते का अजून? नाही. काय करतेस? वालाचं वाल येते, भिजत घातले होते. काय मोड आले छान. आमटी का भाजी? भाजी छान होईल ना. हो चालेल. आमटी केली तर जास्त वाटतं. हे काय वालाची आमटी चालेल? आमटी नाही, भाजी करू. भाजी चालेल संध्याकाळसाठी. आत्ता बघ चेतनला असं साधी सिंपल, मग खूप दिवसापासून बटाट्याचा रस्सा नव्हता केला ना, टोमॅटो बटाट्याचा. खूप आवडतो ना आपल्याला टोमॅटो बटाट्याचा रस्सा. तसं केलाय डब्यासाठी. आणि चपाती. आता चहा चपाती देणार खायला चेतनला. रोज चहा चपातीच खातो, पण काहीतरी काहीतरी वेगळं बनवते मी. पण चहा चपातीच आवडते आम्हाला जास्त ना. तर चहावर घे लवकर, आवर काय, बस लेट नको. चला मग मंडळी, निघतो मी ऑफिसला जायला. हॅलो नमस्कार मंडळी, मी तुमचा कोकणी चेतन. कसे आहेत सगळे? बरे आहेत ना मंडळी? आणि घेऊन आलो आज माझा डेली व्लॉग. आत्ताच जेवण झालं ऑफिसमधून, आता बाहेर आलो, लंच टाईम आहे म्हणून, आणि थोडा बहुत रील बनवत होतो. बाकी मंडळी कसे आहेत सगळे? बरे आहेत ना तुम्ही? आणि कसे वाटतात आमचे व्हिडिओ नक्की सांगा. नवीन नवीन असे ब्लॉग घेऊन येत राहू. आणि काय अजून सजेशन असेल तर नक्की द्या तुम्ही मंडळी. आणि आज ज्ञानेश्वरीचं पारायण केलं, खूप छान वाटलं. मला पण वेळात वेळ भेटला तर नक्की पारायण करा, खूप चांगलं आहे. आणि अजून पण तुमच्या माहितीत काय पुस्तकं असतील, नवीन नवीन ग्रंथ, तर नक्की सजेस्ट करा मला. मी कोण नवीन असेल त्याने प्लीज सबस्क्राईब करा माझं चॅनल कोकणी.चेतन. धन्यवाद मंडळी. मंडळी आलं आहे खूप दिवसांनी आपला डेली व्लॉग घेऊन. आणि बघा, ममता आली आहे रिटर्न पनवेलवरनं जाऊन, आणि अनामिका पण आली आहे आमच्याबरोबर. शना आलीस ना परत? बघा, ती पण सिग्नल देते आली आहे म्हणून. आणि खूप छान झालं आमचं, काय म्हणता, आपलं देवदर्शन खूप छान झालं. आणि ममता जवळ काय चालू आहे, ती काहीतरी बनवते, रील्स वगैरे. रील्स बनवतोय. आणि आमचं छानपैकी झालं सगळं देवदर्शन. आम्ही जे ठरवलेलं त्याप्रमाणे सुरळीत सगळं पार पडलं. आणि खूप वर्षापासूनची इच्छा होती जायची आमच्या कुलदेवताला, त्यामुळे ते पण झालं आमचं. तेच मेन होतं.
आणि थोडं आम्ही इकडे तिकडे पण जाऊन आलो, जास्त नाही फिरता आलं. मी बघितलं असेल व्हिडिओमध्ये, मठामध्ये वगैरे जाऊन आलो. आता लेट्स सी पुढे काय अजून जाऊ तिकडे बनवू आम्ही. आणि सध्या आता डेली रुटीन परत चालू झालंय, माझा जॉब वगैरे परत चालू झालाय. आणि ममताचं पण आता डेली रुटीन चालू झालंय माझं. येस, मी पण ब्लॉग टाकलाय. हा ममता पण ब्लॉग टाकते, ते पण तुम्ही बघत राहा, नक्की बघा. येस, ममता अँड अनामिका या चॅनलला जाऊन जसे तुम्ही कोकणी.चेतनचे बघता तसेच माझ्या पण चॅनलचे बघा. आणि काय नवीन सजेशन असेल तर आम्हाला नक्की द्या मंडळी, तुम्ही कमेंट्सद्वारे काय असेल तर सांगत जावा. आणि तुला कसं वाटतंय आम्ही आलो ते रिटर्न चेतन? खूप छान वाटतंय. थोडे दिवसच म्हणजे एकटा होतो मी, कारण मध्ये मी गेलेलो आणि परत आलेलो असं झालेलं. आणि त्याच्यामुळे हा जरा, कारण की आता लगेच तुझी पण धावपळ होते, नको ना येऊ. 1-2 दिवसच म्हणजे असं एकटा पडलं असेल, पण प्रवास पण खूप लांबचा होता ना, तर मी त्याला म्हटलं नकोस येऊ. बाकी ममताने पण मॅनेज केलं, ती पण आली लवकर, त्याच्यामुळे मला बरं पडलं. त्याच्यामुळे पण जास्त होती, गेलो तेव्हा नव्हती तेवढी, नंतर येताना होती ना, त्यामुळे थोडासा त्रास झाला आम्हाला. त्याच्यामुळे ममता थँक्यू तुला. थँक्यू काय, त्याच्यामध्ये मला कधीतरी यायचं होतं ना. हो, पण खूप तू म्हणजे मला वाटलं अजून राहशील तू, कारण कसं खूप दिवसांनी गेलेलीस ना, मला वाटलं राहशील, पण तरी पण तू माझा विचार करून लवकर आलीस म्हणून. नाही म्हणजे कसं चेतनला पण जास्त जरा म्हणजे भारीच पडतं ना, सगळं आवरून जायचं, परत मग डब्याचे वगैरे पण प्रॉब्लेम्स होतात, मध्ये बाहेर खायचं, मग त्याला पण आवडत नाही बाहेरचं खायला वगैरे. मला पण नाही, तो सगळा विचार करून आले मी. म्हणजे कसं घरी कोणी असतं दुसरं तर मग तेवढं काय वाटत नाही, वाटत नाही ना, बरोबर असं. आणि मला पण मॅनेज करायला जरा कठीण जायचं, कारण कामावर या, मग मला माझ्याकडे पण एनर्जी नसायची सगळं आटपायला. लादी कपडे म्हणजे कसं एकटा जरी घरात असलं माणूस तरी त्याचं तर काम असतंच ना तसं. बाकी अनामिका पण आली आहे, त्यामुळे मस्त वाटतंय. अनामिकामध्ये कसा वेळ जातो कळत नाही बघा. शना आता ती आमच्या एकदमच म्हणजे जवळ आली, आमचं एकदम मेंबरच झाली आहे ती. आधी अजिबात यायची नाही, आधी काहीच नाही, ममताकडे तरी यायची थोडी बहुत, पण माझ्याकडे अजिबातच नाही यायची. पण आता असं झालंय की जास्त येते माझ्याजवळ आता ती. आणि माहितीये का आईला वगैरे आठवण येते अनामिकाची. तिकडे पण ती पनवेलला होती, त्याच्यामुळे आई वगैरे सगळे आठवण काढतात तिकडे. त्यांना पण एक म्हणजे झालेली तिची सवय झालेली. आणि पिंजरा पण कसं खाली खाली वाटतोय ना. हो, तिकडं पण एक पिंजरा त्या लोकांनी स्पेशली घेतला होता तिच्यासाठी. पण एकदम बिंदास फिरते, म्हणजे इथल्यासारखी, म्हणजे असं नवीन काय किंवा घर आहे किंवा माणसं काय नाही, बिंदास इकडे फिरते झाली आता. आणि नवीन कोण आलं तर लगेच त्याला म्हणजे असं. आता ती आमच्या घरातली एक सदस्यच आहे, त्याच्यामुळे ती बिंदास झाली आता. ना अनामिका? होय, अनामिका किती दिवसभर त्रास देते. माझ्या व्हिडिओ मध्ये बघा अनामिका काय काय करून ठेवते, बघत राहा कशी ती मस्ती करते काय. तेच ना, म्हणजे कसं आतमध्ये सुद्धा किचन मध्ये मी कोटा म्हणजे हे ना ओटा क्लीन केला तर परत मध्ये सगळं तेवढं सगळं काय ना काय खाऊन वगैरे सगळं परत तेवढंच घाण करून ठेवणार. तेच परत मग लादी हे केली का परत तिथे काहीतरी ते पेपर वगैरे घेऊन तुकडे करून टाकणार, म्हणजे असं सगळं चालू असतं दिवसभर. आणि मी झोपले दुपारी तरी मला झोपायला बिलकुल देत नाही, अजिबात मला झोपायला देत नाही, सारखं मला अशी उठवत राहते, उठ उठ उठ. दुपारच्या वेळेला म्हणजे कसं आपल्याला असं वाटतं ना 5-10 मिनिटं मी थोडं पडते, बिलकुल देत नाही पडायला. आणि तिला खाली ठेवलं पिंजऱ्याच्या इथे, बेडवर घेतलं नाही तर मला ओरडून ओरडून घ्यायला सांगते, असं करते ती. आणि माझ्या पण आता एवढे जवळ येते की म्हणजे आधी तरी यायचीच नाही चेतनच्या. आता म्हणजे माझ्या आणि ममताच्या जवळ आता ती जास्त येते. इतरांना ती जवळ फिरकून नाही देत, पण आमच्या एकदम जवळ येते. तेच ना, म्हणजे कसं आता कुठे दादाच्या आणि आईच्या जवळ जायला लागलेली ती, आम्ही थोडी, पण तेवढ्यात आम्ही परत आलो इकडे. हो, नाहीतर ती लगेच सगळ्यांना म्हणजे थोडीशी चावायला वगैरे जाते पुढे, म्हणजे कसं तिला पण भीती वाटते ना, आता आमची सवय झाली आहे म्हणून ती आम्हाला घाबरत नाही ना चेतन, असं. नाहीतर कोण परका आलं ना का मग त्याला लगेच पकडायला जाते. चालेल, आता मी पण आता जेवून घेतो. काय केलं म्हणतो जेवणात? मस्तपैकी डाळीची आमटी केली खूप दिवसानंतर, त्याच्यामध्ये मुळा वगैरे घालून वगैरे मस्त. येस, खूप दिवसाने मी ममताच्या हातची डाळीची आमटी खातोय, कारण मध्ये थोडा आवडते ना, मध्ये थोडा गॅप झाला होता, त्याच्यामुळे आता खूप दिवसांनी खातोय. तर चला मंडळी, मी माझा डेली ब्लॉग इथेच संपवतो.
आणि भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. आणि आता मी जेवायला बसतोय, तुम्ही पण सगळ्यांनी जेवायला या जेवायला सगळ्यांनी. हो. आणि थंडीत आता काळजी घ्या तुम्ही सगळ्यांनी तुमची. चला गुड नाईट मंडळी, बाय. पण नक्कीच नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत आमचे नवनवीन व्हिडिओ कोण नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा कोकणी.चेतन. आणि ममताच्या पण चॅनेलला फॉलो करा. ममता अँड अनामिका असं तिच्या चॅनलचं नाव आहे, त्याला पण तुम्ही सबस्क्राईब मी करा. असं नाव का ठेवले कारण की अनामिका पण मध्ये मध्ये सारखी व्हिडिओ हो, त्याच्यामुळे ममताने पण देत नाही, त्यामुळे मग मी तसं तिचं नाव ठेवलंय. येस. आणि अनामिकाकडून पण तुम्हाला बाय मंडळी. ती पण एक घरचाच सदस्य आहे ना आपल्या मंडळी. बाय. अनामिका बोल सगळ्यांना बाय. येस, ती पण आता आपल्या घरच्या सदस्यच झाली आहे. हो. तर चला बाय, टेक केअर, काळजी घ्या. बाय.